नवी मुंबई शिवसेना के उपशहर प्रमुख और गोठिवली गांव के सुपुत्र अक्षय धर्मा म्हात्रे का जन्मदिन इस बार बेहद खास अंदाज में मनाया गया। जन्मदिन को केवल उत्सव न मानते हुए इसे सेवा का अवसर बनाते हुए विविध सेवाभावी उपक्रमों का जोरदार आयोजन किया गया। सुबह के सत्र में गोठिवली गांव की जनता के स्वास्थ्य का ध्यान रखते हुए निःशुल्क आरोग्य जांच शिविर आयोजित किया गया। इस शिविर में बड़ी संख्या में नागरिकों ने हिस्सा लिया और विशेषज्ञ डॉक्टरों से अपने स्वास्थ्य की जांच करवाई। वहीं शाम के समय पूरे गांव ने एकजुट होकर भव्य अभिष्ट चिंतन समारोह में हिस्सा लिया, जहां लोगों ने अपने प्रिय नेता युवा नेतृत्व अक्षय म्हात्रे को जन्मदिन की आशीर्वाद रूपी शुभकामनाएं दी। इस अवसर पर मंच पर अनेक गणमान्य उपस्थित थे। जिला प्रमुख द्वारकानाथ भोयर, मनोज हल्दनकर, बंडू केणे, गगनदीप कोहली, राजू पाटिल और युवा नेता शुभम चौगले समेत कई प्रतिष्ठित व्यक्तित्वों की उपस्थिति ने कार्यक्रम की शोभा बढ़ा दी। कार्यक्रम के दौरान समाज के विभिन्न क्षेत्रों में उल्लेखनीय योगदान देने वाले व्यक्तियों को गोठिवली भूषण पुरस्कार देकर सम्मानित किया गया। यह क्षण न केवल प्रेरणादायी था, बल्कि समाज में सकारात्मक कार्य करने वालों के प्रति सम्मान का संदेश भी देता है। महिलाओं के लिए कार्यक्रम में खास आकर्षण रहा पैठणी सा खेल और लकी ड्रॉ, जिसमें विजेताओं का सम्मान पारंपरिक पैठणी साड़ी देकर किया गया। मला बीपी शुगरचा त्रास आहे, तर मग दोन्ही पण चेकअप केलं आणि मला खूप मस्त वाटलं चेकअप करून। कसं लोकांना पण थोडं आरोग्याविषयी माहिती मिळते आणि लोक समाधानी होतात, बाबा काहीतरी आपल्याला कमी जास्ती शरीरातलं माहिती पडलं। चांगला उपक्रम आहे, वाढदिवसाच्या निमित्ताने ते ठेवलेला आहे। सर्वांच्या सोयीसाठी रक्तदान ठेवलेलं आहे, डोळ्यांचा चष्मा वगैरे शिबिर ठेवलेलं आहे। त्याबद्दल आम्हाला सर्वांना चांगलं वाटतं। डोळे चेक केले सर्वांचे, चष्मा दिले सर्वांना, त्याबद्दल मी अक्षय म्हात्रेचा आभारी आहे। अक्षयच्या वाढदिवसानंतर खूप आभारी आहे आम्ही। त्यांनी वाढदिवसानिमित्त जे काय ठेवले शिबिर, चष्म्याचे मोफत वाटप हे ते त्यांनी खूप छान काम केलेलं आहे। आरोग्याच्या दृष्टीने खूप छान आहे। आम्हाला आम्ही जास्त वयाच्या माणसांना खूप छान काम केलेलं आहे। आम्ही सगळी हाडाची माहिती घेतली, त्यांनी आम्हाला चांगलं प्रोत्साहन दिलं आणि त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहे। वाढदिवसाच्या शुभेच्छा अक्षयला, त्यांना भरपूर आयुष्य लाभो, भरभराटीचं आयुष्य चांगलं सुखाचं लाभ, हीच आमची इच्छा आहे। अक्षय धर्मा म्हात्रे यांचा मी आभार मानतो। त्यांनी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केली आहे, त्याबद्दल त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच युवकांसाठी तपासणी केलेली आहे। त्यामध्ये डोळे तपासणी, मोफत चष्मा वाटप, तसेच हाडांची तपासणी, ते सर्व काही शिबिर आयोजित केलेले आहे। पूरे दिन गोठिवली गांव में उत्सव और आनंद का माहौल रहा। सुबह सेवा की भावना से ओतप्रोत स्वास्थ्य शिविर और शाम को प्रेम, सम्मान और आनंद से भरा समारोह। अक्षय म्हात्रे ने अपने जन्मदिन पर मिले प्रेम और आशीर्वाद के लिए सभी का आभार माना। खूप बरं वाटलं की लोकांनी चांगला प्रतिसाद दिला। वेगवेगळ्या ठिकाणून लोक आली, फक्त प्रभागापुरतीच नाही राहिले आणि बघून बरं वाटतं की समाजाकरता आपण जे चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामध्ये लोकांचा, नागरिकांचा सुद्धा तेवढाच हातभार आहे की आपल्याला जसं वाटतं की आपण चांगलं केलं पाहिजे, तसंच नागरिकांना सुद्धा वाटत आहे की आपण सुद्धा चांगलं केलं पाहिजे। हे बघून कुठेतरी आनंद वाटला आणि चांगला प्रतिसाद मिळाला आरोग्य शिबिराला। जवळपास आपण जे उपक्रम राबवले होते सकाळी, जसं डोळे तपासणी असो, मग चष्मे वाटप असो, तर प्रतिसाद असा एवढा उत्तम मिळाला की जवळपास 50हून अधिक लोकांनी चष्मेच्या त्यांना लाभ घेता आलं। त्यानंतर 2D इकोचा पण हार्टची सोनोग्राफी असो त्याचा सुद्धा त्यांनी लाभ घेतला। त्यानंतर रक्तदान शिबिर सुद्धा लोक आवर्जून येऊन रक्त द्यायचा प्रयत्न करत होते, ते बघून पण बरं वाटलं। आणि त्यानंतर आपलं जशी दुसरी आपली हे केलं होतं आपण हाडांची जीन असेल आणि शुगर टेस्टिंग असेल, ECG होती, ब्लड प्रेशर चेकअप होतं। सगळ्या ठिकाणी वयोवृद्ध लोक असो की तरुण मंडळी असो, सगळ्यांनी आवर्जून हिस्सा घेतला त्यामध्ये, ते बघून बरं वाटलं। गेल्या वर्षीपासून जसं जसं माझ्या समाजकारणामध्ये जसे जसे माझे दिवस पुढे चालले आहेत तसं लोकांचा प्रतिसाद सुद्धा वाढत चाललाय। माझी कामाची माझे नेते सुद्धा दखल घेत आहेत, ते बघून बरं वाटतं की अजून उत्साह वाढतो। जसे नेते आपली दखल कामाची घेतात
तेव्हा कामाची ऊर्जा वाढते आणि त्यानंतर आपल्याला वाटतं की अजून आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लोकांच्या समाजकारणामध्ये आपण एक पाऊल पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करतो अशा वेळेला, तर ते त्याच्याने अजून आनंद वाटतो. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.